नमस्कार मंडळी, मी सारिका सरूज किचन अँड बेकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण गाजरचा हलवा बनवतोय थोडंसं डिफरंट पद्धतीमध्ये. तर जी पहिली प्रोसेस असते गाजर धुणं, पील करणं, किसणं, तर मी खिस करून त्याचा घेतलेला आहे कारण की आमच्याकडे नव्हती लाईट. म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण जी मेन तयारी आहे ती करून ठेवू, त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो. तर चला वळूया रेसिपीकडे. इथे मोठी कढाई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साजूक तूप ॲड करायचं आहे आणि जो खीस आहे गाजराचा तो त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यातला जो ओलावा असतो तो पूर्ण नाहीसा करून ड्राय करून घेऊया आपण. आणि हा 1.5 किलो गाजराचा खीस आहे, त्याच्यासाठी आपल्याला 1 लिटर म्हशीचं दूध लागणार आहे. तर दूधही मी गरम करून घेतले आणि तेही ॲड करून घेतलेलं आहे. आता छान त्याला हलवून घेऊया, मस्त एकजीव करून घेऊया आणि दूध आटेपर्यंत इकडे आपण गूळ आपला बारीक करून घेऊया. तर इथे अर्धा किलोच्या मी 2 ढेप घेतलेल्या आहेत. गूळ जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. तर मी विंटरमध्ये जेव्हा पण गाजरचा हलवा बनवते त्याच्यामध्ये गूळच ॲड करते, मी साखर ॲड करत नाही कारण की माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना गुळाचाच गाजरचा हलवा आवडतो. तर त्याला गूळ पण बारीक झालेला आहे आणि आपलं गाजरच्या हलव्यामध्ये जे दूध ॲड केलं होतं तेही बऱ्याच प्रमाणामध्ये आटलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेऊया. गुळामुळे ना गाजरच्या हलव्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते, खूप छान लागते. तुम्ही म्हणजे नक्की ट्राय करून बघा, एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता गूळ गूळ टाकल्याच्या नंतर ना आपण एकजीव करून घेऊया सर्व मिश्रण जे आहे ते आणि परत थोडंसं आटवून घेऊया. तर आता इथे बघा मी 1/2 किलो खवा घेतलेला आहे आणि तो आपण आता गाजरच्या हलव्यामध्ये ॲड करून घेऊया. तर खव्यामुळे आणि गूळ, खवा आणि गाजर हे जेव्हा एकत्र होतात ना त्याच्यापासून एक वेगळी टेस्ट तयार होते जी सर्वांना खूप आवडते. आणि विंटरमध्ये स्पेशली प्रत्येकाच्या घरामध्ये ना गाजरचा हलवा असतोच असतो. अदर स्वीट असू दे नसू दे पण गाजरचा हलवा असतो. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी ना वॉटरमेलनचे जे सीड्स असतात ना ते ॲड करते. मला हे खूप आवडतात. जेव्हा मी गाजरचा हलवा खात असते ना ते तोंडामध्ये असे टच येतात ना, मला खूप आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ह्याच्यामुळे खूप छान गाजरचा हलवा लागतो. आता ह्याच्यामध्ये बघा वेलदोडे, थोडीशी बडीशेप आणि जायफळ मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे पूड आणि ही ॲड करायची. बडीशेप ॲड केल्यामुळे ना खूप छान फ्लेवर येतो गाजरच्या हलव्याला. तर आता आपला गाजरचा हलवा ना रेडी झालेला आहे. थोडीशी ड्रायफ्रूट टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घेऊया. हा हलवा तुम्ही 8 दिवस ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही तो थोडा गरम करून खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कॉमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला इन्स्टाला पण फॉलो करा. बाय बाय.